हाय नमस्कार, मी गायत्री बोलते. तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. तर आज सकाळी सुंदरशी देवपूजा झालेली आहे आणि आता आजसुद्धा छान असं गुलाबाचं फूल आलेलं आहे, बटर गुलाबला. चला तुम्हाला दाखवते. तर बघा, हे सुंदर जे फूल आलेलं होतं ना, ते आता महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि ते देवपूजासुद्धा छान झालेली आहे. मस्त वाटतंय. तर बघा, तुझ्या मूर्तीकडे केवळ पाहत राहावं आणि न मागता न बोलता तू भरभरून देत राहावं. गेली कित्येक वर्ष तू नितांत प्रेम केलंयस माझ्यावर. जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा कायम आणि कायम तूच होतास आणि शेवटच्या श्वासापर्यंत मात्र तूच असशील माझ्यासोबत. खात्री आहे मला. मी मेहनत करत राहीन, तू फक्त सोबत उभा राहा. कारण मला माहितीये, माझा श्री स्वामी समर्थ मला कधीच महाराज नाराज करत नाहीत. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवक आणि आपले महाराजांचे जे भक्त आहेत त्यांना महाराज कधीच कमी पडू देत नाही आणि त्यांचा हात सोडतही नाहीच. तर बघा, छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि सकाळची देवपूजा झाल्या, बाकीच्या सेवा झाल्या आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस मात्र लवकरात लवकर पडून जातो. मग कितीही लवकर उठा किंवा उशिरा उठा, थोडासाही उठण्याला उशीर झाला ना तर दिवसाचे काम मात्र पूर्ण शेड्यूल असतं ते बिघडून जातं. संध्याकाळी ते खिचडी लावायची होती म्हणून म्हटलं चला जे काही 2 ते 3 काम आहे ते सुद्धा आवरून घेऊ. म्हणून इथे लगेचच लोणी काढायला घेतलं, कारण लोणी काढणं हे सुद्धा एक छान महत्वाचंच काम आहे. कारण बघा, आपण एवढं सारं दूध घेतो, दुधाचं बिल मात्र महिना हा लवकर संपून जातो. ज्याप्रमाणे आपलं रेंट वगैरे संपतं, लगेचच महिना झाला का आपण रेंट देतो, त्याच पद्धतीने दूधवाल्याचं सुद्धा तेच असतं. महिना झाला का दूधवाल्याचे पैसे द्या. आणि मग जर एवढे पैसे आपण त्यांना पे करतो आहे तर नक्कीच आपण त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे ना. बाहेरून कशाला उगाच तूप विकत घ्यायचं किंवा तूप आणायचं. जर इतकं छान असं लोणी घरच्या घरी निघत असेल तर अजिबात बाहेरून तूप विकत आणायची गरज नाही. म्हणून मी इथे सकाळीच विरजण टाकलेलं होतं, म्हणजेच काय 1 चम्मच दही टाकलं आणि ही फक्त 8 ते 10 दिवसाची साठवलेली साय होती. 8 ते 10 दिवसाची साठवलेली मलई होती आणि 2 बॉटल मी अर्धा तासमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून दिलेल्या होत्या. आमच्याकडचं टेम्परेचर ऑलरेडी थंड असल्यामुळे, वातावरण थंड असल्यामुळे छान असं पाणी लगेचच खूप जास्त थंड झालं. 2 ते 3 वेळेस असं करून घेतलं. नंतर थोडं थोडं पाणी ॲड केलं आणि छान असा लोण्याचा गोळा अगदी मिक्सरमध्येच होतो. बघा, बऱ्यापैकी भांडे मात्र भरताच, पण दर आठवड्याला किंवा 15 दिवसातून तरी हे काम जरी केलं ना तरी छान असं तूप जे काही असतं ते निघतं. लगेचच लोण्याचा गोळा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतला, जेणेकरून तुपाला वास येणार नाही आणि बरेच दिवस तूप जरी राहू दिलं घरात तरी काही खराब होत नाही. म्हणून लोण्याचा गोळा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला आणि लगेच जे काही तूप होतं ना ते सुद्धा असं बनवून घेतलं. छान कलर आलेला होता, मात्र थोडं दुर्लक्ष म्हणजे भांडे वगैरे घासण्याच्या नादामध्ये थोडंसं अगदी वेगळा जास्त कलर आलेला होता. बट काही हरकत नाही, मला अजून याचे छान छान पदार्थ सुद्धा बनवायचे होते. म्हणून म्हटलं येत्या पौर्णिमेला सुद्धा आपण प्रसादाचा शिरा बनवताना किंवा आता सीझन आहे म्हणून गाजरचा हलवा बनवताना हेच तूप आपण ॲड करू शकतो. म्हणून छान असं तेव्हाच्या तेव्हा गरमागरम तूप गाळून घेतलं, कारण तूप जर थंड झालं ना तर पुन्हा ते गाळता येत नाही. म्हणून गाळलं आणि बघा, इतकं छान असं रवेदार तूप होतं ना ते झालेलं होतं. आणि मागच्या वेळेस सुद्धा तसंच रवेदार तूप माझं बनलेलं होतं. म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, अगदी ते आता थंडीच्या ह्याच्यामध्ये थिजून सुद्धा गेलेलं होतं आणि छान असं तूप तयार झालेलं होतं. बघा किती रवेदार होतं. इथे 2 ते 3 चम्मच तूप घेतलं आणि सीझन मधला हा पहिलाच गाजरचा हलवा मला आज बनवायचा होता, कारण आहों ना खूप जास्त गाजरचा हलवा बनवतो. आणि स्वयंपाकामध्ये शॉर्टकट मारलेला होता, ती म्हणजे खिचडी होती. झटपट अशी खिचडी इथे बनणार होती. तोपर्यंत म्हटलं चला इथे गाजरचा हलवा सुद्धा साईड बाय साईड बनून जाईल आणि तूप सुद्धा, म्हणजे जी काही 2 राहिलेले काम आहे मात्र ती आज संपून जातील. आणि गाजरचा हलवा आज नाही तर उद्या बनला असता, पण गाजर सुद्धा खराब होऊन जातात. अगदी ताजे ताजे गाजर मी मार्केटमधून आणलेले होते
आणि म्हणून म्हटलं चला इथे 3 चम्मच तूप घेतलं, त्याच्यामध्ये थोडं थोडं करत जो काही गाजरचा खीस किसलेला होता तो टाकून दिला. सकाळीच आवडणे मला छान असा गाजर किसून दिलेले होते. मात्र दिवसभरामध्ये वेळ नसल्यामुळे मी त्याला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि संध्याकाळी ते बनवायला घेते. थोडं थोडं करत सर्व काही मी टाकून दिलं आणि आता अगदी बारीक म्हणजे बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे. जास्त गॅस करायची गरज पडत नाही किंवा पुन्हा पुन्हा त्याला बघायची गरज पडत नाही. मात्र अधूनमधून 15-10 मिनिटांनी मी त्याला येता जाता म्हणजे चम्मच जो होता तो खालून वर करत होती, कारण तो सुद्धा जास्त जर आपण राहू दिला, लक्षच नाही दिलं तर मग तो करपून जातो आणि खाली सुद्धा लागतो. आणि सीझनचा गाजरचा हा पहिला चलवा. म्हटलं चला आहोंना खूप जास्त गाजरचा हलवा आवडतो म्हणून मार्केटला गेले आणि गाजर दिसले. माहू बोलले विषय आहे का विचारायची गरजच नाही, म्हणून म्हटलं तूप सुद्धा बनत आहे आणि छान ताज्या ताज्या तुपाचा हा गाजरचा हलवा इतका छान लागत होता ना का बस. मला तर जास्त स्वीट आवडत नाही, पण आहोंना आवडतं म्हणून आहोंसाठी मी अशा काही गोष्टी बनवत असते आणि छान सगळं काही व्यवस्थित असतं. शरीरासाठी सुद्धा तितका छान असतो. प्रत्येक सीझनलसाठी ज्या काही गोष्टी अवेलेबल होत आहेत मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये किंवा भाजीपाला हा आपल्या आरोग्यासाठी तितकाच चांगला आहे, म्हणून ते आपल्याला सुद्धा लावून दिलेला आहे. बघा जेव्हा टाकला होता तेव्हा किती सारा गाजरचा हलवा होता. मात्र 10-15 मिनिटं अगदी खालचा वर केला आणि तो तुपामध्ये छान असा मॅश होऊन जातो. अगदी व्यवस्थित असा नरम झालेला असतो. जितका तो नरम होतो ना त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये दूध टाकायचं. आता दोघंच असलो तरी पुन्हा पुन्हा इतकं होत नाही, म्हणून 1 किलो गाजर आणलेले होते. जास्त नाही पण 1 किलोचं गाजर होते, त्याच्यामुळे अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं होतं. 1 किलो गाजर, अर्धा लिटर दूध आणि त्याच प्रमाणामध्ये आता साखर सुद्धा टाकायची होती. साखर टाकायच्या आधी मी 15 ते 20 मिनिटं छान त्याला असं दुधामध्ये शिजू दिला, कारण याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही. सुरुवातीला आपण तुपामध्ये होऊ देतो, तूप झाल्याच्या नंतर दुधामध्ये तो शिजतो. दूध झाल्याच्या नंतर पुन्हा आता 1 ते 1.5 वाटी मी इथे साखर ऍड केलेली होती, कारण छान असा तो गोड लागावा. आणि आता जे साखरेचं पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच तो शिजतो, म्हणून इथे पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही. बऱ्यापैकी रेसिपीज अशा सुद्धा असतात का त्या कुकरमध्ये करतात. आहोंनी मला एक दाखवली का 15 मिनिटांमध्ये गाजरचा हलवा होतो आणि तो सुद्धा कुकरमध्ये. पण म्हटलं याला जी चव आहे ना त्याला ती कुकरच्या हलव्याला अजिबात येत नाही, कारण जितके एफर्ट्स आपण स्वयंपाक करण्यात घेतो ना मग त्याची जी चव असते, त्याचा जो रिझल्ट असतो ना तो खूप छान येतो. म्हणून अशा पद्धतीने मी जोपर्यंत आता साखरचं पाणी होत नव्हतं तोपर्यंत छान असं त्याला हलवत सुद्धा होती. आणि बघा साखरला जितकं पाणी सुटत होतं त्याच्या पाकामध्येच तो शिजून सुद्धा गेलेला होता. मला माझी गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. कोणाला गाजरचा हलवा आवडतो ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये नक्कीच गाजरचा हलवा ट्राय केला असेल. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी